एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नरमध्ये व्हीआयपी संस्कृतीचा मुजोरपणाचे एक उदाहरण समोर आले आहे। माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या व्यक्तीने केवळ घाणीवर लक्ष द्या, आपल्या शौचालयाचे पाईप फुटले असून दुर्गंधी होत असल्याचे बोलल्यावरून एका बायपास झालेल्या वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण केल्याची घटना शहरातील गावठा परिसरात घडली। सिन्नर शहरातील गावठा परिसरात राहणाऱ्या माणिक बाबूलाल मुत्रक यांना शेजारी राहणाऱ्या सुभाष करपे यांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केल्याची तक्रार मुत्रक यांनी पोलीस ठाण्यात दिली असून मुत्रक यांना सिन्नर नगरपालिका दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। मुत्रक यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या राहत्या घराच्या शेजारी करपे यांनी विविध वस्तूंचा कचरा केला असून त्यांच्या शौचालयाचे पाईप देखील फुटले असल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास होत असल्याचा राग येत करपे कुटुंबियांनी मुत्रक यांना जबर मारहाण केल्याचे म्हणणे आहे। मुत्रक यांचे बायपासचे ऑपरेशन झाल्याने आधीच शरीर व्याधीने त्रस्त असलेल्या मुत्रक यांच्या चेहऱ्यावर, पाठीवर लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे। याबाबत पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर अशी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। माझ्या वडिलांना ते खाली तिथं उभे असताना आहे ना, शेजारचे माजी नगरसेवक सुभाष मुरलीधर करपे यांनी आणि त्यांच्या 4 मुलांनी येऊन त्यांच्या सुनांनी त्यांच्यावर मारहाण केलेली आहे। त्याच्यात त्यांच्या मुलांनी वस्तारा, बेल्ट अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। तर त्याच्यात त्यांची अवस्था बघून घ्या, एकदम गंभीर झालेली आहे। तर प्लीज तुम्ही येऊन त्यांची दखल घ्यावी आणि ते आम्हाला कायम हाच त्रास देतात। तुम्ही या पाठीमागं त्यांच्या घराच्या तिथं किती घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे ते तुम्ही स्वतः येऊन चौकशी करून डोळ्यांनी बघा। वरतून सर्व काही संडास बाथरूमचं पाणी तिथं येतंय, तिथल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना त्यांचा त्रास होतोय आणि ते माजी नगरसेवक असल्यामुळे लोक त्यांच्याकडं जास्त यांनी हे करत नाहीये। तर प्लीज तुम्ही स्वतः येऊन त्याची दखल घ्यावी। सुभाष मुरलीधर करपे। माझे पती खाली पाणी आलं म्हणून मोटर बघायला गेले होते, तेव्हा त्यांनी सुभाष करपे आणि त्यांचे 4 मुलं यांनी एक सून यांनी त्यांना मारहाण शिवीगाळ करीत होते। मी घरात होते, आंघोळ करीत, मी मोरीत होते आंघोळ करीत, मला काहीच माहीत नसताना त्यांनी त्यांच्यावर वार केली। तर हे सगळं कारण आहे ना, त्यांच्या घराच्या पाठीमागं म्हणजे आमच्या घराच्या बाजूला त्यांची पाठी, तर तिथे आहे ना सगळं त्यांनी घाण टाकलेली, संडासचे पाईप तुटलेले, तिथं ते संडासचे पाईप हे ते तुटले। तर हे त्यांना सगळं ही घाण थोडीशी आवरून घेत जाय म्हणजे, त्याच्यावरून ते डायरेक्ट त्यांना म्हणे का तुझ्या बापाचं नाही आहे, माझ्या बापाचं आहे, काही करेल माझी मी बघून घेईल म्हणून त्याच्यावरून त्यांना शिवीगाळ केली। सगळ्या गल्लीला त्यांचा त्रास आहे। 4-5 वेळा आम्ही त्यांना समजपणे सांगितलेलं आहे की ही घाण तुम्ही नीट करा। तर तो म्हणे माझ्या बापाची जागा मी तिथं, तुम्ही सांगणार काय आमची कुणी नाही। याच्यावरून कायम वारंवार ही वाद होत असत्या। तर याची दखल नगरपालिकेने समक्ष येऊन बघून जावा। मी माणिक बाबूराव मुत्रक यांचा मुलगा असून माझे वडील खाली मोटर चालू करायला गेले असता मोटरीची पिन लावत होते, तेव्हा सुभाष मुरलीधर करपे माजी नगरसेवक यांनी माझ्या वडिलांवर आणि त्यांच्या 4 मुलांनी माझ्या वडिलांवर वस्तारेने, बांबूने आणि बेल्टनी वार केलेले आहे। त्यांच्या मुलांवरची म्हणजे त्यांच्यावरती जर याची जबाबदारी नसेल ते घेत, कुणी नगरपालिका पोलीस प्रशासन याची जबाबदारी जर खबरदारी नसेल घेत तर मी आमरण उपोषण करीन, इथं मी आत्मदहन करून टाकील माझं। ते दरवेळेस माझ्या वडिलांचं बायपास झालेलं आहे, त्यांची जर हे झालं काही कमी जास्त आज त्यांना ॲडमिट करायचं आहे, माझी परिस्थिती नसताना मी काय करणार आहे त्यांना? जर त्याची दखल जर नगरपालिका किंवा हे जर घेत नसेल, सुभाष मुरलीधर करपे यांच्या तिथं येऊन त्यांची घाण बागावी, नगरपालिकेने घाण बागावी। त्यांची अतिक्रमणाच्या जागेत त्यांनी आज विटा, संडासचं पाणी सर्व घाण करून ठेवलेली तिथं। त्याची दखल जर नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन घेत नसेल तर मी आमरण उपोषणाला उभा राहील इथं।
मी आत्मदहन करून टाकीन माझं पूर्ण. माझ्या स्वतःच्या जीवाचं मी जर काही झालं तर जबाबदार मी फक्त सुभाष मुरलीधर करपे आणि त्यांच्या 4 मुलांना धरीन.